श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. उग्र तारादेवीचे वर्णन आणि श्रीपाद लीला. अध्याय 35. उग्र तारादेवीचे वर्णन. दुष्कर्मी तारादेवी उपासकाला श्रीपादांनी शिक्षा देऊन वाचवणे. आम्ही शरभेश्वर शास्त्रींचा निरोप घेऊन आमचा प्रवास पुढे चालू ठेवला. श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण हेच इहलोकी आणि परलोकीचे साधन आहे असे आम्ही मानले. काही अंतर प्रवास केल्यावर आम्हाला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात सिद्ध नावाचे एक महर्षी राहत होते. ते पूर्ण वैराग्यवान होते आणि केवळ कौपीन म्हणजे लंगोट परिधान करत होते. आश्रमाच्या दारात उभ्या असलेल्या 2 शिष्यांनी विचारले, तुम्हीच शंकर भट आणि धर्मगुप्ता आहात का? आम्ही हो असे उत्तर दिले. तो आम्हाला आत घेऊन गेला. आत तारादेवीची मूर्ती होती. यावरून तो सिद्ध तारादेवीचा उपासक आहे हे आमच्या लक्षात आले. दुपारची वेळ झाली होती. पूजेनंतर भजन झाले. त्यानंतर आम्हाला पोटभर जेवण देण्यात आले. तो सिद्ध म्हणाला, मुलांनो, तुम्ही येत असल्याची माहिती श्रीपादांनी आम्हाला दिली आहे. महागुरूंच्या आदेशानुसारच तुमचे आदरातिथ्य केले गेले आहे. मी तारादेवीचा उपासक आहे. ही देवी नेहमी मोक्ष प्रदान करणारी आणि तारणारी असल्यामुळे तिला तारा असे म्हटले जाते. ती सहजपणे वाचाशक्ती प्रदान करते आणि आपल्या भक्तांचे भयंकर संकटांपासून रक्षण करते, म्हणून तिला नील सरस्वती असेही म्हणतात. 3 हयग्रीव आहेत. एक विष्णूचा अवतार, दुसरे एक महर्षी आणि तिसरा एक राक्षस. हयग्रीव नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने नील विग्रहाचे रूप धारण केले. या देवीच्या उपासनेने सामान्य माणूसही बृहस्पतीसारखा विद्वान होऊ शकतो. भारतवर्षात सर्वप्रथम तारोपासना वशिष्ठ महर्षींनी केली होती, म्हणून तिला वशिष्ठाराधिता तारादेवी असेही म्हणतात. मी तारोपासना करत असूनही मला कधीही तारादेवीचे दर्शन झाले नाही. मी मिथिला देशातील महिषी नावाच्या गावात उग्रतारा सिद्धिपीठाला भेट दिली. तेथे तारा, एकजता आणि नील सरस्वती या 3 मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. मधोमध मोठी मूर्ती आणि दोन्ही बाजूंना 2 लहान मूर्ती आहेत. असे म्हटले जाते की तेथेच उपासना करून वशिष्ठ महर्षींना तारोपासना सिद्ध झाली होती. मी उग्रतारा मातेचे दर्शन घेऊन बाहेर आलो तेव्हा मला एक अत्यंत सुंदर बालिकेचे रूप दिसले. तिच्या पैंजणांचा आवाज खूप मधुर होता. ती चालत असताना तिच्या पैंजणांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. त्या बालिकेने मला विचारले, मुला, तू कुठे कुठे फिरत आहेस? बहुतेक तू माझ्यासाठीच जगभर शोध घेत आहेस असे वाटते. हे खरे आहे का? मी चकित झालो. हीच का उग्रतारा देवी आहे की कोणती वेडी मुलगी असे बोलत आहे? तारा भगवती शवरूपी शिवावर प्रत्यलीढ मुद्रेत बसलेली असते. ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री, कपाळ, कमळ आणि खड्ग असते. ती व्याघ्रचर्म परिधान करते आणि मुंडमाळा धारण करते. भोग आणि मोक्ष देणाऱ्या त्या देवीचे ते खरे रूप आहे. पण मी जे रूप पाहत होतो ते 12-13 वर्षांपेक्षा जास्त वय नसलेल्या एका मोहक बालिकेचे होते. मी गोंधळून गेलो. मला उत्तर देता आले नाही. इतक्यात त्या बालिकेने आपले तेज वाढवले. तिच्या शरीरातील प्रत्येक कण तेजोमय होऊ लागला. तिच्या शरीराचा रंग बदलून एका बालकाचे रूप धारण झाले. त्या शरीराचा रंग सोन्यासारखा होता. त्या बालकाचे डोळे योगी पुरुषाप्रमाणे शांत, करुणा आणि दयेने भरलेले होते. त्या बालकाच्या दोन्ही पायांत पैंजण होते. त्याने मला विचारले, अहो, माझे पायातले पैंजण घट्ट झाले आहेत, काढू शकाल का? मी हो म्हणालो. तो म्हणाला, हे दोन्ही पैंजण तू तुझ्या जवळ ठेव. या पैंजणांमध्ये जीवनशक्ती आहे. तू कुठे जावे, काय खावे, कोणाशी बोलावे हे सर्व तेच ठरवतील. असे सांगून तो बालक अंतर्धान पावला. मी कालीघाटाला गेलो. काली मातेचे दर्शन घेऊन दक्षिणेकडे गेलो. पुरी महाक्षेत्राचे दर्शन घेतले. आणखी दक्षिणेला जाऊन सिंहाचल क्षेत्राला भेट दिली. सुदैवाने मी पादगया क्षेत्र असलेल्या श्री पीठिकापुरमला आलो. मी कुक्कुटेश्वराचे दर्शन घेतले. मी स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती असलेल्या ठिकाणी एक वारुळ होते. त्या वारुळात एक दैवी सर्प राहत होता. मी दत्तांचे दर्शन घेतल्यानंतर त्या दैवी सर्पाने दर्शन दिले. त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी शक्ती जागृत झाली. माझे शरीर माझ्या ताब्यात नव्हते. मी इकडे तिकडे फिरत वेड्यासारखा तारामातेच्या नावाचा उच्चार करत मोठ्याने ओरडत होतो. योगायोगाने मी नरसिंहवर्मा नावाच्या एका क्षत्रिय जमीनदाराच्या घरापाशी पोहोचलो. महिषी गावात दर्शन दिलेले बालिकेचे रूप माझ्या मनचक्षू समोर आले. लगेचच त्या बालिकेच्या रूपाने बालकाचे रूप धारण केले.
मला त्या दिवशी दर्शन दिलेला तोच दिव्य बालक माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा होता. श्री वर्मा यांच्या घरी एक प्रकारची माणसाने ओढायची गाडी होती. ती गाडी एकच माणूस ओढू शकत होता. त्या दिव्य बालकाला त्या गाडीतून आपल्या आजोळी जायचे होते. श्री वर्मांनी गाडी ओढणाऱ्या नोकराला बोलावले. तो नोकर येऊन उभा राहिला. त्या दिव्य बालकाने त्या नोकरालाही गाडीत बसायला सांगितले आणि मला ती गाडी ओढायला सांगितली. मी गाडी ओढायला नकार दिला. त्यावर तो म्हणाला, जर तू ही गाडी ओढलीस नाहीस तर मी तुझी कातडी सोलून चपला शिवीन. मी मूळचा चर्मकार आहे. कातडी सोलून चपला शिवणे हा माझा कुलवृत्ती आहे. तुझ्यासारख्या पशूंची चामडी म्हैस किंवा गायीच्या चामड्यापेक्षा श्रेष्ठ असेल. मी नाईलाजाने ती गाडी ओढायला तयार झालो. त्या बालकाच्या हातात गुरांना हाकण्यासाठी वापरतात तशी एक काठी होती. मी गाडी ओढण्यासाठी खूप कष्ट करत होतो. तो दिव्य बालक आपल्या हातातील काठीने मला जोरात मारत होता. त्या 2 माणसांचे वजन 20 माणसांच्या वजना इतके वाटत होते. मी गाडी ओढताना प्रचंड त्रास सहन करत असताना तो बालक माझी वेदना वाढवत मला काठीने मारत होता. मी दुःखाने आणि रक्ताच्या धारा वाहत असताना ती गाडी कशीबशी त्या बालकाच्या आजोळी पोहोचवली. त्या बालकासोबत आलेल्या नोकराला माझी अवस्था पाहून खूप वाईट वाटले. पण तो बालक मात्र क्रूरपणे आनंद घेणाऱ्या खटकासारखा दिसत होता. त्याने त्या नोकराला बजावले, या दुरात्म्याबद्दल प्रेम दाखवलेस तर तुलाही शिक्षा करावी लागेल. मी अर्धनग्न अवस्थेत होतो. तो बालक घरात जाऊन दोन्ही हातात मिरचीची पूड घेऊन आला आणि माझ्या रक्त वाहणाऱ्या जखमांवर चोळू लागला. माझ्या कमरेला फक्त त्या दिवशी महिशी गावात दिलेले 2 पैंजण होते. इतक्यात त्या दिव्य बालकाची आजी राजमांबा नावाची पुण्यमूर्ती बाहेर आली. तिला पुण्यमूर्ती या नावानेही ओळखले जात होते. तिचे दर्शन होताच माझ्या शरीरातील जळजळ शांत झाली. तिचे पती सत्य ऋषीश्वर, जे बापन आरेलू म्हणून प्रसिद्ध होते, ते माझ्याशी हिंदुस्थानी भाषेत म्हणाली, मुला, तू कोणत्या गावचा आहेस? कुठून आलास? थोडा वेळ विश्रांती घेऊन जेवण करून जा. त्या नोकराने श्रीपादांनी केलेला हा अत्याचार त्यांच्या आजी आणि आजोबांना सांगितला. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी, हा नोकर खोटे बोलत आहे. याच्या शरीरातून रक्त आलेच नाही. ते घामाचे थेंब आहेत. मी लावलेली मिरचीची पूड नसून चंदनाची पूड आहे. त्यांनी त्या नोकराला तपासायला सांगितले. तपासल्यावर श्रीपादांचे म्हणणे खरे ठरले. तेव्हा बापन आरेलू म्हणाले, श्रीपादा, तू सत्यव्रती आहेस. तिथे रक्ताच्या धारा आहेत म्हटले तर रक्ताच्या धारा असतील. चंदनाची पूड आहे म्हटले तर चंदनाची पूड असेल. तू जे आहेस म्हणशील ते तिथे असेल. तू साक्षात उग्रतारा स्वरूप आहेस असे वाटते. उग्रतारा देवी वाचा सिद्धी देते असे ऐकले आहे. साक्षात उग्रतारा असलेल्या तू तुझ्या संकल्पानुसार तेथील कोणत्याही वस्तूचे गुणधर्म संकल्प मात्राने बदलू शकतोस. तुझा हा लीला विनोद थांबव आणि या अभाग्यावर कृपा कर. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही योग्य बोललात. मला संकल्प होणे आणि त्याचे फळ मिळणे हे एकाच वेळी घडते असे तुम्ही म्हणालात. हे खरे आहे की नाही हे ठरवण्यासाठी शास्त्रांची मदत लागेल. हा आलेला मनुष्य एक चांगला ब्राह्मण आहे आणि उग्रतारेचा उपासक आहे. ठीक आहे, पण याने गुरुच्या परवानगीशिवाय संन्यास घेतला आहे. याच्या वडिलांनी अष्टकष्ट सोसून याला मोठे केले. याची आई याला गर्भात असताना खूप कष्ट सोसले. याच्या जन्माच्या वेळी त्या आईने खूप रक्त गमावले. जखम होऊन रक्त वाहत असताना मिरचीची पूड लावल्यावर जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास त्याच्या आईने सहन केला होता. ते दोघेही मरण पावले आणि सुदैवाने पेठिकापुरामध्ये जन्माला आले. त्या नरसिंहवर्माच्या घरातील नोकर दुसरा कोणी नसून या माणसाच्या पूर्वजन्मातील वडील आहेत आणि त्या नोकराची पत्नी पूर्वजन्मी याची आई होती. मृत पूर्वजांच्या नावाने पिंडदान व्यवस्थित न करणे हे अनर्थाचे कारण बनते. याने संन्यास घेतला म्हणून आईवडिलांचे पिंडदान केले नाही. याचे पाप आणि पुण्यकर्म त्याला पादगया क्षेत्र असलेल्या श्री पीठिकापुरामध्ये खेचून आणले. थोड्याशा त्रासाने त्याचे पाप भोगल्यामुळे मी त्याचे दुर्दैव टाळले आहे. मातृगर्भात 9 महिने बाळ राहते. काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस किंवा 9 घटका राहिल्याने पितृशाप दूर होतात. श्री पीठिकापूर हे काशी समान क्षेत्र आहे. या माणसाने 9 दिवस आपल्या पूर्वजन्मातील आईवडिलांची सेवा केल्यास पितृदेवतेचा शाप दूर होईल असे त्यांनी सांगितले. मी तसेच केले. त्यांचे कृपाशीर्वाद मिळवले. त्यांनी त्या दिवशी दिलेले पायातले पैंजण मी माझ्या देवघरात जपून ठेवले. मला उग्रतारा सिद्धी प्राप्त झाली. मी माझ्या तंत्रशक्तीने लोकांचे आजार दूर करू लागलो.
तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद माझ्या मनाचक्षूंसमोर प्रकट झाले आणि म्हणाले की शंकर भट आणि धर्मगुप्त नावाचे दोघे या मार्गाने येत आहेत, त्यांना पोटभर जेवण घाल, त्या दिवशी तुझ्या आश्रमात राहण्याची व्यवस्था कर आणि माझे पायातले पैंजण त्यांना भेट म्हणून दे, असा आदेश त्यांनी दिला, असे त्यांनी आम्हाला समजावून सांगितले. श्री श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.